स्टफ कैबेज रोल इन टोमॅटो सॉस. जरा आज के जनरेशन का पदार्थ है क्या ये? हाँ. ठीक आहे, छान. ऋग्वेद आपल्यासाठी करणार आहे स्टफ्ड कॅबेज रोल विथ टोमॅटो सॉस. ओके, साहित्य आपल्या समोर आलेलं आहे. Yes, yes. आम्हाला जरा विस्तारित सांगा काय काय आहे. हे उकडून घेतलेली कोबीची पानं आहेत. त्याचे आपण ही मागची शीर काढून त्याला एक त्रिकोणी म्हणजे ज्याचा जो जाड भाग असतो तो कट केला आहे ताकी रोल व्यवस्थित व्हावा. किसलेलं पनीर, किसलेलं गाजर, टोमॅटो ब्लांच करून त्याची प्युरी केलेली आहे, कांदा, कोथिंबीर, दूध, आलं, साखर, लसूण, बटर, काळी मिरी पावडर, मिक्स हर्ब किंवा ओरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि मीठ. वा, साहित्य एकदम रिफ्रेशिंग आहे. येस, म्हणजे ताज्या भाज्या जर आपल्याकडे असतील तर पदार्थ करायला असा एक उत्साह येऊ शकतो. वा, चला कृती करायची का पहिल्यांदा? काय करूया आपण? पहिला पॅन ठेवूया, फ्राय पॅन. बर, ठीक आहे, गॅस लावतो. येस सर. फ्राय पॅन आपण ठेवूया. ओके. सुरुवातीला आपण बटर टाकूया. बर. पहिल्यांदा जेव्हा ऋग्वेदने स्वयंपाकघरात जाऊन आईला मदत करायचा प्रयत्न केला तेव्हा काय केलं होतं? तेव्हा सुरुवातीला आमटी फोडणीला घातलं. घरातली घरगुती जी आपण आमटी करतो ती फोडणीला घालायची. जमली का मग? हो, थोडीशी स्टार्टिंगला थोडं अडचण आली, मोहरी तडतडताना वगैरे कच्ची राहिली. त्याच्यानंतर परत एकदा ट्राय केली, मग त्याच्यानंतर हळूहळू मग त्याच्यामध्ये माझे व्हेरिएशन मी करत गेलो. ते आता आपण हे टाकूया त्याच्यामध्ये स्टार्टिंगला थोडंसंच लसूण. बस. त्याच्यानंतर हे आलं परतून घेऊया. हो, आता हे आपल्याला परतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया. बघा, हा सगळा टाकला तरी चालेल. बर. आईला बरं नव्हतं म्हणजे काय झालं होतं? आईला माझ्या सायकॅटिका झालेला आणि तिला उभं राहता येत नव्हतं. म्हणजे कमरे खालून तिची जी नस होती ती दबली गेलेली, त्यामुळे तिला फार काळ उभं राहिलं, 5-10 मिनटं उभं राहिलं की तिला दुखायचं वगैरे. आम्ही त्या डॉक्टरकडे घेऊन वगैरे गेलो. त्याच्यानंतर डॉक्टर बोलले की कंप्लीट तिला 3 महिने बेड रेस्ट पाहिजे तरच ती बरी होईल. मग करणार कोण घरामध्ये? सो मग मी केलं. आता हा कांदा आपला परतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गाजर टाकूया. पण आता ओके नाही? आता ओके, आता व्यवस्थित आहे, छान सगळं. मग आईला वेगळ्या पद्धतीने आधार देण्याचा विचार कधी आहे? एवढ्यात नाही. लाजतोस काय तू? एवढ्यात नाही म्हणतो लाजतो, म्हणजे काहीतरी आहे. नाही, अजून काहीच नाही. अजून करिअर करायचंय त्याच्यानंतर सगळं. अरे ते झाल्यावर करिअर होतं की. आता आपलं गाजर पण थोडंसं परतलेलं आहे. पण याच्यामध्ये पनीर टाकूया. पनीर पण आपण अर्ध घेऊया. तुझे बाबा काय करतात? माझे बाबा फायर फायटर आहेत. फायर फायटर म्हणजे मला म्हणजे फायर ब्रिगेड टाईप असतं ना, पण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये. छान. आता हे पनीर पण आपलं परतलेलं आहे. थोडंसं हे जरा फोडून घेऊया. जरा छान अजून कुस्करून घ्यायचं मस्त. तर हे आपलं झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण हे सगळं बाकीचं इन्ग्रेडियंट्स घालूया. तुम्ही चवीनुसार मीठ आणि मसाल्याचे पदार्थ. थोडंसं आपण मीठ घालूया. बर. थोडंसं ऑरिगॅनो पण घालूया. चवीला फक्त, बस. ठीक आहे. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घालूया. तिखट आवडत असेल तर नाही तर हे काळी मिरी पावडर, ती पण जराशी, नाही तर खूप तिखट होईल. जराशी स्टार्टिंगलाच आपण कोथिंबीर घालूया याच्यामध्ये चवीला आणि मिक्स करूया आपण. कॅबेज रोलच्या आतलं जे सारण आहे, येस तेच आहे. पोटातल्या सारणाची तयारी चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये असं काय, तुम्ही कुठलेही मिक्स फिलिंग पण वापरू शकता. एकदा ह्याच्यामध्ये चिकनचा किमा सुद्धा टाकू शकता, प्रॉन्स टाकू शकता. म्हणजे तुमच्या व्हेरिएशन नुसार तुम्ही काही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. पनीर नसेल आवडत, कोण विगन वगैरे असेल तर पनीर सुद्धा कॅन्सल करून मग उरलेल्या काही भाज्या ज्या असतील त्या तुम्ही ऍड करू शकता. म्हणजे तुमच्या ह्यानी तुम्ही कशीही ती वर खाली करून अगदी इनर फिलिंग तुम्ही करू शकता. म्हणजे व्हेज सारखीच रेसिपी पण फ्लेक्झिबल आहे. हो. तर हे आपलं झालेलं आहे. गॅस आपण बंद करूया. हे थंड करायला ठेवूया, नाही तर ते त्याच्या आतमध्ये आपल्याला फिल करायचं आहे ना. बर, ठीक आहे. म्हणजे आपल्याला स्टफ्ड कॅबेज रोल विथ टोमॅटो सॉस जो करायचा आहे त्यासाठी लागणारं सारण तयार आहे. पण ते कोबीच्या पानांच्या आत गरम गरम भरता येणार नाही. ते सॉगी होईल एकदम, थंड झालं पाहिजे. तोपर्यंत आपण सॉस करायचं का? हो चालेल ना. चालेल. सॉस साठी आपल्याला दुसरा पॅन लागेल. ठीक आहे, गॅस लावून घेऊ. हो. सॉस साठी आपण ह्याच्यामध्ये परत बटर टाकूया. बर. आता याच्यात आपण हे टाकूया, टोमॅटो प्युरी. थोडीशी आपण ती परतूया. तर हे आपण परतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण
थोडंसं दूध टाकूया. आमचा एक बाळबोध प्रश्न, गरम ह्याच्यामध्ये दूध घातलं तर काही फाटाफाटी नाही नाही, एवढं नाही होणार. आणि ह्याच्यामध्ये आपण क्रीम पण घालू शकतो. बरं, पण आता आपण दूध घातले, तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा ऍड करू शकता ठीक. वाटलं तर. आता आपला हा सॉस हे होत आलाय. आता त्याच्यामध्ये आपण परत ह्याच्यामध्ये पण थोडंसं आपण चिली फ्लेक्स टाकूया. त्याच्यामध्ये परत जरासं मीठ टाकूया चवीला आणि मिक्स्ड हब आणि माळी किरी ती पण टाकायची थोडीशी. आणि काळी साखर मिरी आणि साखर जरासं. मस्त. साखर, मिक्स्ड हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी आणि मीठ. परफेक्ट. आता आपला हा सॉस तयार झालेला आहे बेससाठी. गॅस बंद करूया. ठीक आहे. आता आपण याचं आतला स्टफिंग करून घेऊया आणि रोल तयार करू. म्हणजे लास्ट स्टेपला आपण आता आलो. बरं, मला एक चॉपिंग बोर्ड लागेल. जस्ट सारण तयार आहे, सॉस तयार आहे. आता आपल्याला रोल भरायचं. करायचं बस. घ्या चॉपिंग बोर्ड घ्या. येस. हे आपलं कोबीचं पान आहे. लागेल तसं त्याच्यात, म्हणजे जास्त नाही, 1 ते 1.5 चमचा ॲड करूया. त्याच्यानंतर हे असं फक्त करून आपल्याला बंद करायचं. बस असे आपण सगळे करून घेऊया. किती छान करतोस रे तू सगळं. नजाकतीने करतोस. आणि आता काय करायचंय रोल? आता हे आपल्याला प्लेटमध्ये सर्व करून खाली सॉसची एक लेअर करायची. त्याच्यावर हे ठेवून वरती थोडासा सॉस टाकून मग ते आपल्याला लाईक दॅट. ओके माय डिअर फ्रेंड. किती सुंदर यार. क्या जराशी बात है. कोथिंबीर तुम्हाला जर टाकायची तर तुम्ही. अप्रतिम. फार सुरेख. फार छान केलीस. तीच कोबीची पण आहे, तेच पनीर आहे आणि तेच टोमॅटोची प्युरी आहे. पण करण्याची पद्धत एवढी निराळी आहे, एवढी छान आहे. आणि हा पदार्थ अप्रतिम आहे. बघा, एखाद्या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं की त्याचा कसा वेगळा पदार्थ होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण स्टफ्ड कॅबेज रोल विथ टोमॅटो सॉस. प्लीज पटकन लिहून घ्या, जेन झी आणि घरातल्या मोठ्यांनी सुद्धा. साहित्य आणि कृती. स्टफ्ड कोबी रोल इन टोमॅटो सॉस. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: उकडलेली कोबीची पाने, किसलेला पनीर अर्धी वाटी, किसलेला गाजर अर्धी वाटी, टोमॅटो प्युरी 1 वाटी, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, कोथिंबीर आवडीनुसार, दूध 1 वाटी, बारीक चिरलेले आलं 1 चमचा, बारीक चिरलेला लसूण 1 चमचा, बटर 2 ते 3 चमचे, साखर चवीनुसार, चिली फ्लेक्स आवडीनुसार, ओरेगॅनो आवडीनुसार, काळी मिरी पूड आवडीनुसार, मीठ चवीनुसार. कृती: एका पॅन मध्ये बटर घाला. त्यात बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेले आलं, बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. आता त्यात किसलेला गाजर घालून परतून घ्या. आता त्यात किसलेला पनीर घालून परतून घ्या. नंतर त्यात मीठ, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, कोथिंबीर घालून एकजीव करून घ्या. सॉस करण्यासाठी पॅन मध्ये 1 चमचा बटर आणि टोमॅटो प्युरी परतून घ्या. आता त्यात दूध घालून पुन्हा परतून घ्या. आता त्यात चिली फ्लेक्स, मीठ, ओरेगॅनो, काळी मिरी पूड आणि साखर घालून परतून घ्या. आता कोबीच्या पानात तयार केलेले सारण भरून पान गुंडाळून बंद करून घ्या. शेवटी तयार केलेला टोमॅटो सॉस एका ताटात पसरवून घ्या आणि त्यावर तयार रोल ठेवून पुन्हा वरून टोमॅटो सॉस घालून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. स्टफ्ड कोबी रोल इन टोमॅटो सॉस तयार. हा घ्या तुमचा आणि हा आमचा. काय आहे हा? चमचा. शाबास. घ्या पहिला घास. इकडून अरे अप्रतिम झालंय रे. माझ्यावरती विश्वास ठेवा, याचा पहिला घास घेतल्यानंतर तुम्ही हे अख्खं नाही खाल्लं तर म्हणाल ते हरीन मी. अफलातून, अप्रतिम. आणि तुझ्या त्या करण्यामधला जो नीटनेटकेपणा आहे तो चवीमध्ये सुद्धा आलेला आहे. शाबास माय डिअर फ्रेंड. पुढचा पदार्थ काय आपला?